यात आपण 1 कप बासमती राईस घेणार आहोत। यात आपण पाणी घालूया आणि हे स्वच्छ धुवून घेणार आहोत। पाहिजे तर तुम्ही हे अर्धा तास भिजत घालून ठेवू शकता, नाहीतर तुम्ही डायरेक्ट सुद्धा धुवून याचा वापर करू शकता। या ठिकाणी 1 कप सोयाबीन वडे घेतलेत, ते मी अर्धा तास पाण्यात भिजत घालून ठेवले होते। त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। या ठिकाणी आपण उभा कांदा कापणार आहोत। तर या ठिकाणी 1 कांदा घेतलेला आहे। तर हा खूप मोठ्या साईजचा टोमॅटो आहे, म्हणून मी अर्धाच घेतलाय। तुमचा जर छोटा असेल तर 1 घ्या। यात 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, मोठ्या साईजच्या। छोट्या असतील तर तुम्ही 7-8 घ्या। यात आपण अद्रक घालणार आहोत, अर्धा इंच, ते सुद्धा कुटून घेऊया। पाहिजे तर तुम्ही पेस्ट पण घालू शकता यात, पण असं छान लागतं म्हणून असं केलंय। यात आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। तुमच्याकडे साजूक तूप नसल्यास तुम्ही तेलाचा वापर करू शकता, आणि ज्यांना तूप आवडत नसेल त्यांनी तेलाचा वापर केला तरी चालेल। 2 दालचिनी घालूया, तेजपत्ता घालूया 2-3 पाने, 2 लवंग घालूया, 1 चमचा जिरे। आता आपण कांदा घालूया। परतून घेऊया। या ठिकाणी आपला हा कांदा परतून झालेला आहे। यात आपण आता अद्रक लसूण घालूया आणि हे छान पैकी परतून घेऊया। या ठिकाणी अद्रक लसूण छान परतून झालेला आहे। 1 चमचा जिरा पावडर घालूया, अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूया। यात आपण आता पुलाव मसाला घालूया, 1 चमचा। तुमच्याकडे पुलाव मसाला नसल्यास तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल। आणि आपण हे मसाले छानपैकी परतून घेऊया। मसाले छान परतून झालेले आहेत। यात आपण आता चिरलेला टोमॅटो घालूया आणि हा सुद्धा परतून घेऊया। हे छानपैकी परतून झालेलं आहे। यात आपण आता सोयाबीन घालूया आणि हे सोयाबीन आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। तर आपण ही सोयाबीन वडी छानपैकी यात परतून घेतलेली आहे। यात आपण आता हा बासमती तांदूळ घालूया आणि हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। या ठिकाणी हे मिक्स करून झालेलं आहे। यात आपण आता गरम पाणी घालूया। यात आपण आता मोजून पाणी घालणार आहोत, 1 कप, आणि हा दुसरा कप। बासमती तांदूळाला जास्त पाणी लागत नाही। तर या ठिकाणी सोयाबीन पण आहेत म्हणून आपण 2 कप घातलेला आहे। जर फक्त राईस असता तर आपण 1च कप पाणी घातलं असतं। या ठिकाणी आपण तांदूळ अर्धा तासासाठी भिजत घालून ठेवलेला नव्हता, आपण डायरेक्ट धुवून यात घातलेला आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी जास्त पाणी लागलेलं आहे। यात 1 चमचा मीठ घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया
आणि मिक्स करून घेऊया. तर हा माझा 2 लिटरचा कुकर आहे, तर मी याला 5 शिट्टी करणार आहे. यात आपण 1/4 कप काजू घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. आणि याला आपण झाकण लावूया आणि शिट्टी लावूया. हा माझा 2 लिटरचा कुकर आहे, तर मी याला 5 शिट्टी करणार आहे. या ठिकाणी कुकरच्या सगळ्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता कुकर थंड होऊ देऊ. आपण आता चेक करूया. तर कुकर थंड झालेला आहे. आपण आता झाकण काढूया. काय छान सुगंध सुटलेला आहे. तर आपण आता बघूया. तर हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मोकळा असा छान झालेला आहे आपला हा पुलाव, अगदी सुंदर. तर आपण आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी आपला हा अगदी स्वादिष्ट असा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. सोयाबीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, तर तुम्ही हे मुलांच्या लंच बॉक्सला देऊ शकता. मोठ्यांच्या पण लंच बॉक्सला तुम्ही हा पुलाव देऊ शकता. तुम्ही हा नक्की बनवून बघा.